एवढं ऊन पडलंय, तू स्वेटर घालून बसलाय. हो, आपण याला उन्हाळ्याचे कपडे घ्यायचे का? त्याच्याकडे नाहीत ना, म्हणून स्वेटर घालून बसले. पावसात रेनकोट ऐकलेलं, थंडीत स्वेटर ऐकलेलं, उन्हाळ्यात कपडे. ते ना सुती आणि कॉटनचे कपडे असतात, त्याच्यामुळे गरम होत नाही. ते नेपाळ्यांकडे भेटतात बघ, 100चे 3. मी ना नवी पेठेत एक दुकान शोधले. ते ना जास्त कोणाला माहिती पण नाही, आणि तिथं ना लहान मुलांचे कॉटनचे कपडे मिळतात. आपण एकदा जाऊन यायचं का? हा दिवस पाहायला मिळेल असं वाटलं नव्हतं. नव्या पेठेतल्या एका जुन्या इमारतीमध्ये मी स्वतःच्या इच्छेनं गेलो. खरंच एका सदनिकेमध्ये असणाऱ्या दुलार नामक स्टुडिओमध्ये कॅमेरामॅननं आयुष्यातली समस्या सांगितली. याच्यासाठी ना उन्हाळ्यात घालता येतील असे चांगले कपडे दाखवा. असे लहान मुलांसाठी प्युअर कॉटनमधले खूप कम्फर्टेबल कपडे आम्ही बनवतो, आणि हे असे पॅटर्न्स तुम्हाला कुठंच मिळणार नाहीत आणि एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये हे सगळे मिळतील. कॅमेरामन माझ्या खिशाचे कपडे काढत असताना तिकडे उन्हाळी बारक्याचा फॅशन शो सुरू झाला. पैलवान आला ग पैलवान आला पैलवान तुम हुस्न परी तुम जाने जहां तुम सबसे हसी तुम सबसे जवान. जगा घालून बघा म्हणणाऱ्या बारक्याला दनादन समजावून घरी आलो, तोच अजून एक समस्या आली. अरे काका, पटकन चल, आंटी तिकड स्वेटर घालून बसलीये. फुलवंती